नमस्कार मंडळी, मी आज राणीच्या बागेत आलेली आहे आणि मी तुम्हाला प्राणी पक्षी जे काय इकडचं सगळं दाखवणार आहे। यापूर्वी देखील मी राणीच्या बागेचे ब्लॉग बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन युट्यूबवर फेसबुकवर बघू शकता। लॉंग व्हिडिओ आहेत आणि मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी आलेली आहे फक्त। तर तुम्ही आज बघा मी काय काय तुम्हाला दाखवणार आहे ते। चला, हा मॅप आहे, या मॅप वरती तुम्ही जायचं, प्राणी जिकडे जिकडे आहेत, पक्षी जिकडे जिकडे आहेत ते याच्यावरती शोधत शोधत तुम्हाला जायचं आहे। आपण आता वाघ बघायला जाऊया, चला। तर मंडळी हा बघा वाघ आलेला आहे, त्याची एंट्री एकदम सुपर्ब आहे आणि मी इथे आल्या आल्या त्याला एकदम भारी बघितलं समोरूनच। आता तो पोहायला आलेला आहे इकडे आणि मस्त पोहतोय तो, सगळ्यांना एकदम छान सेल्फी देतोय आणि पोझिंग पण देतोय, त्याला पण भारी वाटतंय यार। आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना वगैरे फॅमिलीला वगैरे घेऊन या इकडे, कारण तो एकदम मस्त ऐटीत येतो, पोहतो, फिरतो, भारीच वाघ। प्रत्यक्षात बघितलं नसेल त्यांनी नक्कीच या इथे, आणि मस्तच आहे तो वाघ, मला खूप आवडला। हा बघा सगळेजण त्याला हात लावतायत, सेल्फी घेतायत, मी पण त्याला हात लावलं, मला पण भारी वाटलं यार ह्याला बघून, एवढा मस्तच, वाव सुपर्ब यार। स्वल दाखवते, चला या। आला 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 आला, हा बघ भारी आहे ना। आता दुसरा प्राणी बघायला जाऊया, कोणता आहे तो। तुमच्यासारखा तुम्ही पण प्राणीच आहात आणि मी पण प्राणीच आहे, पण मी चांगलावाला प्राणी आहे, तुम्ही अस्वलासारखे आहात, कळलं। पण आलेलो आहोत मंकीच्या इकडे, या। मी पण माकडासारखी उडी मारू का इथून? हा बाई इथे कुठे बसलाय तो बघ वरती। त्याचे एक्सप्रेशन बघ कसे आहेत, ओ असं करतो। ए बघ खाली आहेत, इकडे खातायत बघ। तर म्हणजे हा बघा पानघोडा, हे बघा हा आळशी प्राणी आहे। कोण कोण असा आळशी प्राणी आहे तो मला सांगा तुम्ही कमेंट करून। हे एकदम चिखलामध्येच असतात यार, डोळा बघा त्यांचं उघडतच नाही, नुसते पाण्यामध्ये बुडालेत, आळशी प्राणी। हे फक्त प्राणी संग्रहालय नाहीये, तर हे आहे वनस्पती संग्रहालय देखील। तर इकडे खूप छान छान सुंदर सुंदर झाडे देखील आहेत। तुम्ही आत्ताच पाहिलं असेल की इकडे एक एक्झिबिशन पण लागलेलं हल्लीच, आणि इकडे सुंदर सुंदर फुलं आहेत, सुंदर सुंदर प्रकारची झाडं आहेत, ते देखील बघण्याचे एक वेगळाच मजा आहे, इकडे आनंद आहे आणि खूप मस्त आहे। इकडे ऑक्सिजन आहे, मस्त फिरायला वाटतं, कारण इकडे तिकीट पण कमी नाहीये, 50 रुपयामध्ये येऊ शकतात, फॅमिली असेल तर तुम्ही 100 रुपयामध्ये येऊ शकतात, एवढं छान आहे फिरण्यासारखं। म्हणजे इकडे कॅफे आहे, इकडे तुम्हाला चहा, नाश्ता, समोसे, सँडविच, पुन्हा ते काय बर्गर असतं ते, पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्स, हे सगळं मिळतं, आईस्क्रीम मिळतं। पुढे पण आहे, पुढे मोठी कॅन्टीन आहे, तिकडे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, इकडे पण एक्सपेन्सिव्ह आहे। तसं बाहेरून इथे खायला काही अलाउड नाहीये, तुम्ही पोट भरून खाऊन येऊ शकता। तर म्हणजे आता मी जाते पेंग्विन बघायला, तर इकडे आहे पेंग्विन कक्ष, हा बघा। तर चला जाऊ आतमध्ये। तर म्हणजे हे बघा पेंग्विन कसे माझ्यासारखे चालतायत, टिंग 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 टिंग। काही लोक आतमध्ये बसलेत बघ घरामध्ये, तिकडे एक बसलाय घरामध्ये आतमध्ये उभं, हा बघा।
सो अशा प्रकारच्या आहेत पेंग्विन इकडे, पेंग्विन. तर म्हणजे इकडे कासव आहेत, हे बघा मस्त असे कासव आहेत पाण्यामध्ये. हे बघा, वाव, ए हाय 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 कासव. बरेच लोक आले तिकडे बघायला. आता कछवा बोलते, कछवा. आता आपण जाणार आहोत मगर बघायला. तर मंडळी ही बघा सुसर आणि मगर आहे, जे तोंड असं वरती करून आहे ती मगर आहे, आणि तिच्या बाजूला पाण्यामध्ये गपचूप पडून आहे ती मगर आहे. हे बघा. तर चला आपण आता पुढे पाणी पक्षी बघायचे आपल्याला, चला जाऊया. तर म्हणजे हा बघा आपण जातोय पाणी पक्षी बघायला, एक्वा बर्ड्स. तर इकडे आहेत बर्ड्स. हे बघा पाणी पक्षी, वाव तो बघ किती मस्त आहे. त्याचं लाल 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 त्याची चोच आहे बघ, मस्त आहेत ना. हे बघ हे बगळे तर शामरू काय एवढे मोठे मोठे आहेत. हे बघ एवढे मोठे मोठे आहेत पाणी पक्षी, मस्त आहेत ना. वरती बसलाय तो एक, तिकडे वरती पण बसले. किती मस्त मस्त पक्षी आहेत, बापरे. तू तिकडे केवढं, अरे वा वा. हा म्हणजे अडकलं की काय, तो काय खातोय तो. हे खाली मासे नाही वाटतं खात आज, नेहमी मासे खातात. त्यांना काहीतरी खायला टाकलंय आज तिकडे पाणी पक्ष्यांना. हे सगळे पाणी पक्षी आहेत, मस्त आहेत ना, भारीच. ही बघा ही एक कॅन्टीन म्हणू शकत नाही, कॅफेच आहे हा. तर पण इकडे सगळं मिळतं, जेवण वगैरे, ब्रेकफास्ट वगैरे, आईस्क्रीम, चहा, नाश्ता, कॉफी, सगळं तुम्हाला, स्नॅक्स वगैरे सगळं इकडे मिळतं. थोडं एक्सपेन्सिव्ह असतो, पण ज्यांना परवडतं त्यांनी खावं. नाहीतर मग ज्यांनी काही लोकांनी घरून घेऊन यायचं, म्हणजे घरून नाही घेऊन येऊ शकत, खाऊन यायचं घरून. ओके, तुम्हाला मी बोलली ना, जसं हे प्राणी संग्रहालय आहे तसंच हे वनस्पती संग्रहालय देखील आहे. हे बघा किती झाड आहेत, हे बघा सुंदर चाफा, बघा चाफा, वाव. मला चाफा खूप आवडतो. गुलाबाच्या नंतर जर मला फेवरेट जर असेल तर तो व्हाईट चाफा मला खूप आवडतो. बघा किती सुंदर फुलं वगैरे आलेली आहेत इकडे. तर छान आहे इकडे वनस्पती. हे तुम्ही बघितलं असेल, हे जापनीज झाड कसं असतं तसं हे झाड आहे. हे बघा, जे पिंपळाचं झाड कसं आहे, पिंपळाचंच आहे, पण ते जापनीज टाईप आहे. बघा जपानला अशी झाडं असतात. तुम्हाला इकडे एक गोष्ट अजून स्पेशल मी दाखवेन, जापनीज गार्डन देखील आहे इकडे, जिकडे जपान सारखी झाडं लावलेली आहेत. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला दिसेल. ओके म्हणजे हे बघा लहान मुलांसाठी एक मस्त प्ले ग्राउंड देखील आहे, आणि इकडे मस्त लहान मुलं खेळतात. हे बघा सुंदर असं आहे. हा, आणि मध्ये मध्ये असं जिकडे तिकडे पाणी पिण्यासाठी नळ देखील आहेत. हे बघा किती छान आहे ना. तर म्हणजे आता जाऊया आपण जापनीज गार्डन मध्ये. हा बघा, चला या आतमध्ये दाखवते. ओहो, हे जापनीज गार्डन सुंदर असं आहे. चला पुढे पण दाखवते कसं आहे. हे आता कधी बंद नाही ना करणार परत? नाही नाही, हे गार्डन जे आता हल्लीच उघडले ना, बंद होतं ना बरेच वर्ष, तिथे परत बंद होणार का? नाही. का ठेवलेलं बंद तुम्हाला नाही माहित? म्हणजे हे बघा जापनीज झाडं आहेत आपल्याकडे. इकडे याला जापानी उद्यान का बोलतात, कारण इकडे जो फील आहे ना पूर्ण जापनीज आहे. इकडची झाडं छोटी छोटी आहेत, आणि एकदम म्हणजे अशी ज्यांना पानं नाहीयेत जास्त, पण त्यांना फुलं आहेत भरपूर, फळं आहेत भरपूर जापान सारखी. तर म्हणून याला जापनीज गार्डन बोलतात. इकडे सगळे जापानचीच झाडं लावलेली आहेत.
तर मी तुम्हाला इकडे दाखवते. हा बघा, इकडे या. हा बघा. ओहो ओहो, कसं आहे? मस्त आहे ना, जापान सारखं एकदम. जापानला जायची गरजच नाहीये. सी कॅमेरामॅन, इधर घुमाव, इधर घुमाव. घ्यायला पण आला नाही. तर मंडळी, एवढी छान छान फुलं आलेली आहेत इकडे. हे बघा, सुंदर सुंदर चाफ्याची फुलं. हे बघा, सुंदर असे चाफ्याची फुलं आहेत. हे बघा, जापनीज गार्डन. तर जाऊया आता आपण बाहेर. ओके. हे बघा, बसायला मस्त ठोकळे देखील आहेत, पूर्ण जापनीज ठोकळे. हे बघ, कमळ आलेले आहेत. हे बघा, कमळ, कमळाची फुलं आलेली आहेत. आपण एक चाफ्याचा टाकूया का? आपण एक चाफा सोडूया यामध्ये. तर मी आता एक चाफा सोडलेला आहे. ओके. इकडे खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. मी तुम्हाला सगळ्याच दाखवलेल्या नाहीयेत. सगळ्या बघायच्या असतील गोष्टी तर तुम्ही पण इकडे या, हे गार्डन फिरा, राणीचं बाग बघा. खूप छान छान झाडं आहेत, खूप छान छान पक्षी आहेत, आणि इकडे खूप मस्त मस्त प्राणी आहेत जे आपण पाहिलेले नाहीयेत. हे बघा, किती सुंदर चाफ्याची फुलं बघा, किती छान ती पडलेली आहेत, पसरलेली आहेत. तर तुम्ही पण इकडे येऊन नक्की विजिट द्या. आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.